राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन यंदा नाशिकमध्ये साजरा केला जाणार आहे। त्या निमित्ताने राज ठाकरे नाशकात काळारामाचे दर्शनही घेणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंपाठोपाठ महिन्याभरामध्ये काळारामाचे दर्शन घेणारे राज ठाकरे हे तिसरे नेते आहेत। पुढच्या महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकमधील काळारामाचं दर्शन घेणार आहेत। मनसेचा वर्धापन दिन प्रथमच मुंबई बाहेर म्हणजेच नाशिकमध्ये होऊ घातलाय। या वर्धापन दिनापूर्वी राज ठाकरे काळारामाचं दर्शन घेणार आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन हा नाशिक शहरामध्ये साजरा होणार आहे। त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होतोय। याचा आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना खरोखर खूप आनंद झालेला आहे। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो हा वर्धापन दिन आहे, हा वर्धापन दिन प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यासाठी आमची तयारी सुरू झालेली आहे। पुढच्या महिन्यात 9 मार्च रोजी मनसेच्या स्थापनेला 18 वर्ष पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने नाशिकमध्ये मनसेनं वर्धापन दिनाचं आयोजन केलंय आणि त्यानिमित्ताने राज ठाकरे नाशिकमध्येच पायधूळ झाडणार आहेत। तसंच काळारामाच्या चरणी लीन होणार आहेत। महिनाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिक दौऱ्यात काळारामाचं दर्शन घेतलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरेंनीही नाशिक दौऱ्यादरम्यान गोदा आरती केली होती। तसंच काळारामाचं दर्शन घेतलं होतं। पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होत असताना उद्धव ठाकरेंनी नाशकात काळारामाचं दर्शन घेतलं होतं। त्यावरून ठाकरे आणि भाजपात राजकारण रंगलं होतं। तर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्यावर खोचक टीकाही केली होती। पण आता राज ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत। दादासाहेब गायकवाड ह्या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। त्यासाठी संपूर्ण शहरामध्ये आम्ही बैठका घेणार आहोत। वॉर्ड वाईज आम्ही बैठका घेणार आहोत। जिल्हा वाईज आम्ही छोट्या मोठ्या बैठका, छोटे मोठे मेळावे घेऊन आम्ही संपूर्ण ताकदीनिशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा जो काही वर्धापन दिन आहे, हा वर्धापन दिन आम्ही यशस्वी करणार आहोत। त्यासाठी संपूर्ण शहर हे आम्ही मनसेमय करणार आहोत। नाशिक हा एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। मनसेच्या स्थापनेनंतर नाशिक जिल्ह्यातील जनतेचं मोठं समर्थन मनसेला मिळालं होतं। जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 2009च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकमधून मनसेचे 3 आमदार विजयी झाले होते। तर 2012 मध्ये नाशिक महानगरपालिकेची सत्ता मनसेनं काबीज केली होती। पुढे मनसेला ते यश टिकवता आलं नाही। गेल्या 18 वर्षात मनसेनं अनेक चढ उतार पाहिलेत। आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। राज ठाकरेंनी लोकसभेसाठी चाचपणी सुरू केली आहे। मनसेची सत्ताधारी महायुतीशी असलेली जवळीक ही लपून राहिलेली नाही आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना सोबत घेण्यास भाजप तसेच शिवसेना अनुकूल आहे। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं त्यावर भूमिका स्पष्ट केली नाही। या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे महायुतीत दाखल झाल्यास आश्चर्य वाटायला नको। दरम्यान काळारामाच्या दर्शनासाठी नेत्यांमध्ये जणू चढाओढ लागल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आजचा दिवस महत्त्वाचा होता कारण आज मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आणि या विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं, विधानसभेतही आणि विधान परिषदेतही। आता हे विधेयक राज्यपालांकडे जाईल, त्यांची सही झाली की मग त्याचं कायद्यात रूपांतर होईल। शिक्षण आणि नोकरीमध्ये मराठ्यांना 10% आरक्षण देण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे। त्यामुळे हा आजचा दिवसभरातला महत्त्वाचा विषय होता। हा विषय या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाचे विषय आपण या स्पेशल रिपोर्ट्समधनं हाताळले। ते सगळे सोशल मीडियावर सुद्धा तुम्ही पाहू शकता, पुन्हा पुन्हा पाहू शकता, तुमच्या वेळेनुसार पाहू शकता। ते सगळे रिपोर्ट्स तुम्हाला आवडतायत, ते विषय जे आम्ही विश्लेषित करतो ते तुम्हाला आवडतायत। या संदर्भातल्या प्रतिक्रिया तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, त्याबद्दल मनापासून आभार। बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। ताज्या घडामोडींसाठी काही क्षणात पुन्हा भेटू। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।